अष्टदिक्पाल म्हणजे 8 दिशांचे पालक किंवा अधिपती. पूर्व दिशेचा पालक आहे इंद्र. इंद्राचे शिल्प ओळखण्यासाठी सर्वात मुख्य आयुध म्हणजे वज्र किंवा अंकुश. त्याचे वाहन आहे हत्ती. दक्षिण दिशेचा पालक आहे यमदेव. यमदेवाचे वाहन आहे महिष किंवा रेडा. त्याच्या हातामध्ये पाश आणि दंड दाखवले जातात. पश्चिमेचा पालक आहे वरुणदेव. त्याच्या हातामध्ये कमंडलू आणि पाश दाखवले जातात. मकर हा काल्पनिक प्राणी त्याचे वाहन म्हणून दाखवले जातो. उत्तर दिशेचा अधिपती आहे कुबेर. कुबेर हा धनपती असल्याने त्याच्या हातामध्ये पैशांची पिशवी किंवा थैली दाखवली जाते. तसेच पायाजवळ नाण्यांनी काठोकाठ भरलेले 2 घट दाखवले जातात. कुबेराचं वाहन आहे नरवाहन. काही शिल्पांमध्ये कुबेराचं वाहन घोडा म्हणून देखील दाखवलं जातं. ह्या झाल्या 4 मुख्य दिशा. त्यानंतर ईशान्येचा अधिपती आहे ईशान. हा शिवाचाच एक अवतार असल्याने याच्या हातामध्ये त्रिशूळ तसेच वाहन म्हणून नंदी दाखवला जातो. आग्नेय दिशेचा पालक आहे अग्निदेव. अग्नीच्या हातामध्ये यज्ञपात्रे, कमंडलू, अक्षमाला अशी आयुध दाखवली जातात. अग्नीचे वाहन आहे मेष. नैऋत्य दिशेचा पालक आहे निऋती. त्याचे वाहन म्हणून गाढव किंवा प्रेत दाखवले जाते. वायव्य दिशेचा पालक आहे वायू. त्याचे वाहन मृग किंवा हरिण दाखवले जाते. त्याच्या हातामध्ये ध्वज, पताका, दंड, कमंडलू अशी आयुध दाखवली जातात. प्राचीन मंदिरांवर ह्या अष्टदिक्पालांचे अंकन त्यांच्या योग्य दिशेनुसार केलेले आढळते. तसेच बऱ्याच मंदिरांवर या दिक्पालांचे अंकन एक स्वतंत्र देवता म्हणूनही केलेले असते. अष्टदिक्पाल म्हणजे 8 दिशांचे पालक किंवा अधिपती. पूर्व दिशेचा पालक आहे इंद्र. इंद्राचे शिल्प ओळखण्यासाठी सर्वात मुख्य आयुध म्हणजे वज्र किंवा अंकुश. त्याचे वाहन आहे हत्ती. दक्षिण दिशेचा पालक आहे यमदेव. यमदेवाचे वाहन आहे महिष किंवा रेडा. त्याच्या हातामध्ये पाश आणि दंड दाखवले जातात. पश्चिमेचा पालक आहे वरुणदेव. त्याच्या हातामध्ये कमंडलू आणि पाश दाखवले जातात. मकर हा काल्पनिक प्राणी त्याचे वाहन म्हणून दाखवले जातो. उत्तर दिशेचा अधिपती आहे कुबेर. कुबेर हा धनपती असल्याने त्याच्या हातामध्ये पैशांची पिशवी किंवा थैली दाखवली जाते. तसेच पायाजवळ नाण्यांनी काठोकाठ भरलेले 2 घट दाखवले जातात. कुबेराचं वाहन आहे नरवाहन. काही शिल्पांमध्ये कुबेराचं वाहन घोडा म्हणून देखील दाखवलं जातं. ह्या झाल्या 4 मुख्य दिशा. त्यानंतर ईशान्येचा अधिपती आहे ईशान. हा शिवाचाच एक अवतार असल्याने याच्या हातामध्ये त्रिशूळ तसेच वाहन म्हणून नंदी दाखवला जातो. आग्नेय दिशेचा पालक आहे अग्निदेव. अग्नीच्या हातामध्ये यज्ञपात्रे, कमंडलू, अक्षमाला अशी आयुध दाखवली जातात. अग्नीचे वाहन आहे मेष. नैऋत्य दिशेचा पालक आहे निऋती. त्याचे वाहन म्हणून गाढव किंवा प्रेत दाखवले जाते. वायव्य दिशेचा पालक आहे वायू. त्याचे वाहन मृग किंवा हरिण दाखवले जाते. त्याच्या हातामध्ये ध्वज, पताका, दंड, कमंडलू अशी आयुध दाखवली जातात. प्राचीन मंदिरांवर ह्या अष्टदिक्पालांचे अंकन त्यांच्या योग्य दिशेनुसार केलेले आढळते. तसेच बऱ्याच मंदिरांवर या दिक्पालांचे अंकन एक स्वतंत्र देवता म्हणूनही केलेले असते.